नमस्कार. ये मराठीच्या कृषीविषयक बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्याची एक आगळी आणि वेगळी अशी बातमी, जरा हटके बातमी, तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु तरीही जगाने दखल घेतलेली खरी अशी बातमी. तर मित्रांनो, ही आगळी वेगळी आणि जरा हटके अशी बातमी पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. तर चला पाहूया ती कोणती आहे हटके आणि जरा वेगळी अशी बातमी आहे ती पाहूया. 25 डिसेंबर 2020च्या दैनिक पुढारी या आघाडीच्या मराठीच्या वृत्तपत्रात ही आगळी वेगळी आणि जरा हटके अशी प्रसिद्ध झालेली बातमी असून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी शरीर अनेक आजारांच्या विळख्यात सापडू लागले आहे. यामुळे बहुतेक लोक आपले शरीर ठणठणीत आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आपण कुठेही पाहिलं तर प्रत्येक माणूस हा आपल्या शरीराची अतिशय काळजी घेताना दिसतो. काही लोक यासाठी व्यायामावर भर देतात तर काही लोक व्यायामाबरोबरच वेगवेगळ्या अनेक प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी प्राधान्य देतात. यामध्ये काही महागड्या पदार्थांचा समावेश असतो. कोणी पालेभाज्या खातो, कोणी फळभाज्या खातो, कोणी फळे खातो, कोणी ड्रायफ्रूट्स खातो किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊन कशाही प्रकारे आपलं शरीर कशाप्रकारे तंदुरुस्त ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करताना आजूबाजूला पाहत असतो. तशीच एक भाजी असून ती अत्यंत गुणकारी व प्रचंड महागडीसुद्धा आहे. ही 1 किलो भाजी घेण्यासाठी तब्बल 30,000 रुपये मात्र ग्राहकाला या ठिकाणी मोजावं लागतात. भाजीची किंमत किती आहे? एकूण 30,000 रुपये किलो. आणि या बहुगुणी पण महागड्या भाजीचे नाव आहे मार्कुला एस्केपाल्टा. भाजीचं नाव जरा हटके आहे, जरा वेगळं आहे. आपण जरा ऐकण्यामध्ये नवीनच ऐकत आहोत, कारण की या भाजीचं नाव मार्कुला एस्केपाल्टा आहे आणि यामध्ये अनेक जडीबुटी जे आहेत या जडीबुटींचा समावेश असतो. स्थानिक भाषेत या भाजीला स्पंज मशरूम म्हणूनही ओळखले जाते. सामान्य भाषेत या भाजीला मशरूम म्हणूनही तुम्ही ओळखू शकता. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी ही भाजी तयार होते किंवा मिळते त्या ठिकाणच्या जे स्थानिक नाव आहे तेच नाव या भाजीला या ठिकाणी दिलेलं आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही भाजी अत्यंत चवदार अशी आहे, कारण काही जी चव अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे, अतिशय स्वादिष्ट अशा प्रकारची ही भाजी लागते. आणि शक्यतो ही भाजी चंबा, कुल्लू, शिमला आणि मनाली ही जी भारतातील मोठे आणि महत्त्वाची शहरं आहेत किंवा परिसर आहे या परिसरामध्ये मिळते, या भागामध्ये आढळून येते. आणि त्या ठिकाणी या भाजीला अम्ब्रेला, टॅटमोर आणि दुदूर अशा प्रकारे या नावाने ओळखलं जातं किंवा या नावाने संबोधलं जातं. या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची ही भाजी भूमिका बजावते. आणि ही भाजी शक्यतो देश आणि विदेशातील ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मोठमोठे हॉटेल्स आहेत, ते हातोहात खरेदी करतात, कारण का त्यांना या भाजीचं महत्त्व आणि या भाजीची किंमत ही समजलेली आहे. आणि त्यामुळं अनेक कंपन्या आणि हॉटेल्स जगभरातील या भाजीच्या पाठीमागे लागले आहेत. या भाजीला बाजारामध्ये 30,000 रुपयापर्यंत भाव मिळतो. आणि या भाजीला केवळ आपल्याच देशात नव्हे, म्हणजे भारतातच नव्हे, तर अमेरिका, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आणि जगातील इतर जे अनेक देश आहेत या मोठमोठ्या देशामध्ये अनेक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या भाजीसाठी मागणी होताना दिसते. तर मित्रांनो, ही जरा एक वेगळ्या प्रकारची भाजी मुद्दाम आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, हा जरा हटके असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितच आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आमचे असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर तुर्तास इथे थांबूया. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा AV न्यूज मराठी.